नमस्कार मंडळी, कसे आहोत तुम्ही सर्वजण. तर मी तुमची अंजू मुंडे स्वागत करते नवीन एका आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आता आम्ही आलेलो आहेत नाशिकला, कारण मी आणि अनु आज आलेलो होतो मुंबईवरून. आम्ही आलो होतो नाशिकला तपोवन गाडीने. दीदीच्या घरनं आम्ही सकाळी 3:30ला निघलो, तर आम्हाला नाशिकला यायला 9:30-10 वाजले होते. आणि किती तो गर्दा, कारण आम्ही रिजर्वेशन केले नव्हते, जनरलनीच आलेलो होतो. खूप सारा गर्दा होता. त्यानंतर आम्ही तिथनं गेलो, हॉस्पिटलला जायचं होतं मला नाशिकला. हॉस्पिटल केलं आणि त्यानंतर आमचा प्लॅन झाला की वणीला जायचं. मग तिथनं आम्ही वणीला गेलो. किती तो गर्दी वणीला, तिथं काय मला ब्लॉग घ्यायला जमलंच नाही. असं वाटत होतं की जसं काय पुष्प मूवी पाहायला आलो, एवढा गर्दा होता. त्यानंतर आम्ही तिथनं घरी आलो आणि दुसऱ्या दिवशीचा आमचा प्लॅन झाला की परत तुळजापूरला वगैरे जायचं. तर आम्ही दुसऱ्या दिवशी तिथनं घरून दुपारी 3:30 वाजता निघलो. तर आम्हाला तुळजापूरला जाण्यासाठी रात्रीचे 12 वाजले. म्हणजे आम्ही धाराशिवला थांबलो 12 वाजता, कारण तिथं CNG पेट्रोल पंप होता. तर मग त्या पेट्रोल पंपच्या बाजूलाच आम्ही रूम वगैरे केले आणि तिथंच थांबलो, कारण आमच्या गाडीतलं CNG संपलेला होता. सकाळी CNG भरला आणि मंदिरला आम्ही खूप लवकर गेलो होतो, त्यामुळे आम्हाला तरी पण 3 तास लागले दर्शनाला. आणि तुळजापूरला गेल्यानंतर आम्ही जी चूक केली ते तुम्ही करू नका, कारण आम्ही चप्पल वगैरे नाही तिथं बाहेर सोडले आणि तिथनं आमचे चप्पल गायब झाले. कारण आम्ही स्टँडमध्ये सोडायचो होतो, मग गर्दा होईल नंतर म्हणून आम्ही स्टँडकडे काही गेलोच नाही. माझं शूज, सिलची चप्पल आमचं सर्व गायब झालेलं आहे आणि नवीनच होतं, त्यामुळे जाऊ दे, देवाच्या तिथनं गेलं एवढं काही नाही, चांगलं राहतं, चप्पल हरवलेली चांगली राहते असं मी म्हणते. नंतर आम्ही येरमाळा वगैरे केला आणि येरमाळ्याहून तुळजापूर केलं, येरमाळा केला आणि आता आम्ही निघलेलो आहे भगवानगडला. तर आमची अनु बघा किती मस्त ड्रायव्हिंग करते आहे आणि तिला खूप छान वाटत होतं. येतच नव्हती माझ्याकडे. मी माझ्याकडे चल म्हणलं की मला बाय करायची, ते बघा मला बाय करते आहे, कारण तिला मज्जा वाटत होती. आणि मेन म्हणजे डोकं अनुनं पण विचारलेलं नव्हतं आणि मी तुळजापूर येरमाळा केला, पण मी पण काही डोकं विचारलेलं नव्हतं, कारण आम्हाला लवकर करायचं होतं आणि एवढा काही वेळ नव्हता. आणि माझे केस वल्ले होते, मी धुतले होते, त्यामुळे आणि नंतर काही विचारायला जमलंच नाही. तर मी नंतर ते अनुचं विचारलं भगवानगडला जाते वेळेस गाडीमध्येच, पण माझं काही विचारायला जमलं नाही, कारण मी जर डोकं विचारलं असतं तर हेअरफॉल खूप झाला असता. नंतर आता आम्ही आलेलो आहे भगवानगडला. जे की मी भगवानगडला आलेली होते एक वेळेस मम्मीसोबत, आणि ते आलेले होते त्यावेळेस मी शाळेत असेल 5वी-6वीला, त्यावेळेस आलेली. आणि त्यानंतर मी आलेली होती 11वीमध्ये. माझ्या कॉलेजची ट्रिप होती भगवानगड पैठण, आम्ही ट्रिपला आलेलो. त्यावेळेस मी ज्यावेळेस ट्रिपला आले होते का त्यावेळेस इथं बांधकाम बांधायला चालू होतं आणि आता मोस्टली सर्व बांधकाम बांधून झालेलं आहे आणि खूप छान वाटत होतं. आणि ते अनुतानेच ती पळतच होती, तिला खूप मज्जा वाटत होती पळायला वगैरे. आणि पूर्ण पटांगण होतं, कारण गर्दी वगैरे काही नव्हती. आम्हाला जायला खूप उशीर झालेला होता, त्यामुळे गर्दा वगैरे एवढं काहीच नव्हतं. मस्त आता आम्ही मध्ये एंट्री वगैरे करतो आणि तिथं एंट्री वगैरे केल्यानंतर एवढं मन प्रसन्न वाटत होतं, कारण खूप छान वाटत होतं. बांधकाम पण खूप छान झालेलं आहे आणि एकदमच शांत वातावरण होतं, एकदम डोंगरावरती खूप भारी वाटत होतं. आणि असं बघा, कोणी बिना केस विचारता कोणी एवढं फिरतं का, जसं की मी फिरते. आणि हे माझं नेहमीच आहे, कारण कुठेही जाताना मला वेळच नाही भेटत आणि मी केस विचारतच नाही आहे. नंतर आम्ही इकडं चालू आहे, आम्ही इकडे समोरच्या पाया पडायला जात होतो, त्यावेळेस माझ्या पायाला लागला अचानकच, खूप जोरात लागलं. अनुचं काही काकाला यायचं काही विषयच नव्हता, कारण ती नाहीच करत होती, तिला पायाने चालायचं होतं. चला म्हटलं चल उद्या तिला पण पायाने. आणि मध्ये गेलास ना खूप आवाज घुमवत होता, तर ती एवढी जोरात शिरकत होती, तिला खूप छान वाटत होतं, कारण तिथं तिचा आवाज घुमायला तिला ऐकायला येत होतं. त्यामुळे तिचा एन्जॉय तर फुल करते, कुठेही जाऊ दे, तिचं काही घेणं देणं नसतं, फुल टू एन्जॉय असतो तिचा. आणि मेन म्हणजे तिनं ना झोप वगैरे चांगली घेतलेली होती. आणि आम्ही मंदिरकडे गेल्यानंतर इथे पहिले जे आले होते का ते दर्शन घेत होते, त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं, थोडेसे फोटो वगैरे काढले आणि इकडे आतमध्ये आलो. इकडे पण समाधीच्या पाया वगैरे पडलो मस्त. इथे काय फोटो वगैरे काढले नाहीत. आणि इथं बघा किती छानशी मांजर येऊन बसली होती, तिला मी मांजरीचा आवाज काढला. मेन म्हणजे मला मांजरचा आवाज काढता येतो, मी ते काढला की ती गेली पळून. तिला वाटलं मी पण तिच्यासारखी मांजरच आहे काय की. नंतर आम्ही पूर्ण गड वगैरे फिरलो, खूप छान वाटत होतं तिथं. आणि इथनं आम्हाला नंतर जायचं होतं संभाजीनगरला. जर आम्हाला उशीर झाला तर आम्ही संभाजीनगरमध्ये थांबणार होतो, आणि जर नाही झालं तर आम्ही नंतर धुळ्याला जाणार होतो. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. असेच व्हिडिओला कनेक्ट राहा, आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. आणि आपले डेली ब्लॉग पण चालू झालेले आहेत कालपासून, ते पण नक्की बघा, त्याला पण लाईक कमेंट करा. चला मग भेटूया नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. तो बाय बाय.